गुढीपाडवा मेळावा आज मनसेचा होतोय आणि त्या निमित्ताने रायगड येथून हजारो कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता हे कार्यकर्ते आहेत जे मुंबईकडे आगेकूच करत आहेत। आज राज ठाकरे काय भूमिका घेणार, काय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता आपल्यासोबत दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कशा पद्धतीने आजचा मेळावा होता आणि काय भूमिका राजसाहेब घेतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं खरं तर लक्ष लागलेलं आहे। मात्र कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटते? पहिली गोष्ट म्हणजे गुढीपाडवा हा आमचा मोठा सणच असतो। सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि सर्व लोक ह्या शिवतीर्थाकडे निघालेले आहेत। पहिली गोष्ट महाराष्ट्र नाही तर माझं म्हणणं आहे की अख्ख्या देशाचं लक्ष आहे राजसाहेब नेमकं काय बोलणार आहेत। आणि आज संध्याकाळी जो जनसागर उसळणार आहे त्याच्यामध्ये हे आमचे सहकारी झालेले शेकडो कार्यकर्ते आज राजसाहेबांना बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी चाललेले आहेत। लोकसभा निवडणुका आता सुरुवात झालेली आहे, मनसेची भूमिका काय असणार आहे? राजसाहेब काय भूमिका घेणार? साहेबांनी जे पण भूमिका घेऊ दे त्याला आम्ही समर्थन करू। साहेबांनी सांगितलं तुम्ही समजा ह्यांच्यासोबत जा, तटकरेला आम्ही मदत करू। साहेबांनी सांगितलं गीते साहेबांना मदत करा, गीते साहेबांना मदत करू। साहेबांनी जे निर्णय घेते त्याचे आम्ही ठाम दे साहेबांसोबत आम्ही। एकंदरीत नवतरुणांना काय वाटतंय आज साहेबांनी कशा पद्धतीने भूमिका मांडली पाहिजे? महाराष्ट्राच्या हिताची कोणती भूमिका असेल? साहेबांनी जे आम्हाला बांधतील ते तोरण आणि देतील ते धोरण याच्यावरती आम्ही ठाम आहोत। साहेबांचा आदेश येईल त्या पद्धतीमध्ये आम्ही वागणार। साहेब म्हणले की तुम्ही या पक्षात या युतीमध्ये जा किंवा ह्या कार्यकर्त्यांसाठी काम करा, आम्ही काम करायला तयार आहोत। साहेब बोलतील त्या भूमिकेसाठी आम्ही तयार आहोत। नक्कीच आपण तर पाहिलात तर कार्यकर्त्यांची भूमिका आहे की जे राज ठाकरे या मेळाव्यातून जो आदेश देतील त्या आदेशानुसार प्रत्येक कार्यकर्ता हा त्या भागात काम करेल। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।